पूर्वजांची एक संकल्पना अशी होती की अस्पर्शित जागा आपल्या शेतामध्ये सोडावी, तिथे निसर्ग जसा वाढते तसा वाढू द्यावा आणि ते देवाच्या नावाने जागा सोडावी. म्हणजे तिथे खणायचं नाही, तोडायचं नाही, कापायचं नाही, आतलं काही काढून आणायचं नाही. जीवसृष्टीला तिथे जगायला देण्याची संधी, ह्याला म्हणायचं देवराई. काय होतं त्याने, तर त्या परिसरामध्ये स्वच्छ हवा, जमिनीची स्वच्छता वाढल्यामुळे पडणारा पाऊस जमिनीत जिरला, त्या वनस्पतीच्या मुळाच्या माध्यमातून खाली गेल्यामुळे पाण्याची गुणवत्ता वाढली आणि अशा पूर्वजांनी अख्ख्या देशभर प्रत्येक प्रदेशामध्ये देवराया तयार केल्या. कोकणामध्ये त्याला रहाटी म्हणतात किंवा देवराई म्हणतात. आणि 1 गुंठ्यापासून 50 एकरपर्यंत देवराया आहेत आणि जिथे देवराया आहेत त्या परिसरातल्या सर्व लोकांचं आरोग्य, हवेचं आरोग्य, पाण्याचं आरोग्य हे अतिशय उत्तम आहे. तसे देवराई ही संकल्पना शेतीसाठी उपयुक्त आहे. आपल्या शेतामध्ये ती असलीच पाहिजे, ही आमची देवराई आहे.